श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतसार अध्याय 25 दंडी स्वामींचा गर्वहरण. एकदा श्रीपाद प्रभूंचे अनेक शिष्य जगन्नाथपुरी क्षेत्री दर्शनास गेले होते. त्याचवेळी दंडी स्वामी नावाचे एक महान तपस्वी आपल्या 108 शिष्यासह तेथे आले. श्रीपाद प्रभूंच्या शिष्यांनी त्या महात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि काय आश्चर्य, तत्काळ दंडी स्वामींची वाचा गेली. त्यांना काही बोलता येईना. श्रीपाद प्रभूंच्या सर्व शिष्यांनी दंडी स्वामींना पुन्हा वाचा यावी अशी श्रीपाद प्रभूंच्या चरणी नम्र प्रार्थना केली. त्या प्रार्थनेचा फलस्वरूप थोड्याच वेळात दंडी स्वामींना त्यांची गेलेली वाचा परत आली. दंडी स्वामींचे शिष्य कुतर्काने म्हणू लागले, श्रीपाद हे क्षुद्र मांत्रिक आहेत. त्यांच्या क्षुद्र विद्येने आमच्या दंडी स्वामीची वाचा जावी असे त्यांनी केले. परंतु आमचे स्वामी समर्थ असल्याने त्यांची वाचा परत आली आणि ते स्वस्थ झाले. आमचे गुरु दंडी स्वामी श्रीपादाचे खरे स्वरूप जाणते समोर आणतील. ते पिटिकापुरम क्षेत्री जाऊन श्रीपादाशी शास्त्र चर्चा करून त्यांना पराभूत करून विजय पताका घेऊन येतील, यात शंकाच नाही. काही दिवसांनी दंडी स्वामींनी पिटिकापुरम क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी कुक्कटेश्वरच्या मंदिरात जाऊन सर्व देवदेवताचे दर्शन घेतले. स्वयंभू दत्तात्रेयाचे दर्शन घेऊन ते म्हणाले, येथे असलेला स्वयंभू श्री दत्तात्रेयाचा महिमा अपरंपार आहे. ते पुढे म्हणाले, त्यांचा अवतार श्रीपाद प्रभूंचा गर्व दूर करण्यासाठी आहे. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या संकल्प शक्तीने कुंकुम विभूतीसारखे पदार्थ निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरुवात केली. गावातील ब्राह्मणांनी दंडी स्वामीचा यथायोग्य सन्मान केला. श्री दत्त अवतार असलेल्या श्रीपाद प्रभूंनी दंडी स्वामीची तपस्या जाणून त्यांना साष्टांग नमस्कार केला. अप्पलराज शर्मा यांनी दंडी स्वामीचे दर्शन घेऊन त्यांना आपल्या घरातील काळ्या पाषाणाची श्री दत्तात्रेयांची मूर्ती अर्पण केली. श्री बापनाचार्यलू यांनी दंडी स्वामीचे दर्शन घेऊन त्यांची शरणागती पत्करली. काही दिवस पिटिकापुरी मुक्काम करून दंडी स्वामी शिष्यासह गावाबाहेर जाण्यास निघाले. ते एकामागून एक असे चालत जात होते. त्यांना तेथील जमीन वाढत असल्यासारखी वाटत होती. ते कितीतरी वेळ चालत होते, परंतु ज्या ठिकाणाहून निघाले तेथेच होते. याप्रमाणे या क्रियेत बराच वेळ गेला. त्याचवेळी दंडी स्वामीच्या हातातील दंड तुटून त्याचे 2 तुकडे झाले. स्वामींना मात्र आपल्या शरीराचेच 2 तुकडे झाल्यासारखे वाटले. त्यांना आतापर्यंतचा अनुभवावरून कळून चुकले होते की श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्यापेक्षा कैकपट अधिक शक्ती संपन्न आहेत. त्यांचा विरोध केल्यास अनर्थ घडून येईल. अशा परिस्थितीत आपल्या गावी कसे जावे याची चिंता त्यांना लागून राहिली होती. श्रीपाद प्रभूंची आकरण निंदा केल्याने दंडी स्वामींना त्यांच्या मृत्यूनंतर पिशाची योनी प्राप्त होईल असे चित्रगुप्ताने आपल्या लेखात लिहिले होते. परंतु दयाघन श्रीपाद प्रभूंनी तो निर्णय रद्द करून त्यांच्या पापाचा परिहार अत्यंत थोड्या शिक्षेतून केला. श्रीपाद प्रभूंनी दंडी स्वामींना हिमालय पर्वतावर जाऊन तपाचरण करण्याचा आदेश दिला. त्यांना शिष्य संघटनेची आवश्यकता नसल्याचे सुद्धा बजावून सांगितले. अशा प्रकारे श्रीपाद प्रभूंनी अहंकारी दंडी स्वामीचा गर्व मोठ्या लीलेने हरण केला. एकदा श्रीपाद प्रभू आपल्या आजोबांच्या घरातील अंगणात असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली बसले होते. बापनाचार्यलू, अप्पलराज शर्मा आणि श्रेष्ठी हे तिघे बाळ श्रीपादाच्या मुखारविंदाकडे पाहत त्यांच्या अगदी जवळ बसले होते. श्रीकृष्णासारख्या दिसणाऱ्या श्रीपाद प्रभूंना भूक लागली होती. प्रभूंची आजी राजमांबाने एका चांदीच्या भांड्यात दही भात कालवून आणला होता. श्रीपाद प्रभूंनी तो मोठ्या आवडीने खाल्ला. याच वेळी कुक्कटेश्वरांच्या मंदिरात एक आश्चर्य घडले. स्वयंभू श्री दत्तात्रेयाचा तोंडाजवळ दही भाताची शिते दिसू लागली. पुजाऱ्याने ती शिते आपल्या वस्त्राने पुसून टाकली, परंतु काही क्षणातच तेथे पुन्हा भाताची शिते दिसू लागली. ती पुजाऱ्याने 2-3 वेळा पुसली तरी तेथे येत होती. अशा प्रकारची श्रीपाद प्रभूंची अद्भुत लीला होती. एकदा श्रीपाद प्रभू आणि नरसिंह वर्मा त्यांच्या शेतात गेले होते. शेतात फिरून पाहणी केल्यावर दोघे एका झाडाखाली विश्रांती घेण्यास बसले.
थोड्याच वेळात वर्मांना गाढ निद्रा लागली. त्याने आपले शिर श्रीपाद प्रभूंच्या मांडीवर ठेवले होते. तितक्यात तेथे 2 नाग आले. श्रीपादांनी त्यांना मोठ्या कौशल्याने मारून दूर फेकले. थोडा वेळ होताच तेथे अत्यंत मोठा आकाराचा मुंग्या आल्या. त्या चावून वर्माची झोप मोड होऊ नये म्हणून प्रभूंनी त्या सर्व मुंग्यांना मारून टाकले. मेलेल्या मुंग्याचा एक लहानसा ढीग जमला होता. थोड्याच वेळात वर्मा झोपेतून जागे झाले. त्या मेलेल्या मुंग्यांना पाहून त्यांना दया आली. त्यावेळी श्रीपाद प्रभू स्मित करून म्हणाले, राजाला त्यांच्या सेवकाचे रक्षण करावेच लागते. हा प्रकृतीचा नियम आहे. या अद्भुत मुंग्या निर्माण करणारा एक अद्भुत जादूगार आहे. तेवढ्यात तेथे पांढऱ्या रंगाची आकाराने इतर मुंग्यापेक्षा मोठी व कांतिमान मुंगी आली. ती त्या मुंग्याची राणी होती. तिने मेलेल्या मुंग्याभोवती एक प्रदक्षिणा घातली आणि आश्चर्य असे की साऱ्या मेलेल्या मुंग्या जिवंत झाल्या आणि निघून गेल्या. श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले, या मुंग्याच्या राणीला संजीवनी शक्ती प्राप्त असल्याने तिने सर्व मुंग्याचे रक्षण केले. तितक्यात वर्माचे लक्ष मरून पडलेल्या 2 नागाकडे गेले. त्यांना पाहून चकित झाले. ही सुद्धा श्रीपाद प्रभूचीच लीला असल्याने त्यांनी जाणले. श्रीपाद प्रभूंनी एक नागास कुरवाळले आणि दुसऱ्यास आपला दिव्य पाय लावला. ते दोन्ही नाग जिवंत होऊन श्रीपाद प्रभूंना एक प्रदक्षिणा घालून निघून गेले. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.